शुभ सकाळ मित्रांनो, मी आलो आहे माझ्या गावी मालवणमध्ये. मी कालच आलो ॲक्च्युली गणपतीसाठी. आमच्याकडे 11 दिवसांचा गणपती असतो, तर आम्ही आलो आहे सगळे भाऊ भावंड बहीण. मजा तर येते. मला आमचं घर दाखवतो, थांबा जरा. डेकोरेशन पण दाखवतो कसं आहे, कसं वातावरण असतं गावी, ते सगळं दाखवतो. हे आमचं घर आहे, हा एंट्रन्स आहे. रुद्र गो इन साईड. मागे जा, शी तोंडात नाही घालायचं. कळलं? ह्याच्यामुळे आम्हाला दरवाजा बंद करावा लागतो, नाही तर हा पळत सुटतो. हा छोटू पळाला. हे आमचं घर. ए गोवेकरा, काय करतस? काय नाही. हा गोवेकर आमचा. ते दाखव टी शर्ट, दाखव टी शर्ट. काय लिहिलंय? माझा पप्पा किती गोड दिसतो. हायफाय दे, गिव मी हायफाय. हे आमचं घर. बाप्पा बघा आमचे कसे मस्त बसले. जास्त डेकोरेशन नाही केलंय, कमीच केलंय. मागे कपडा टाकलाय, त्याच्यानंतर लाईट सोडली आहे. हे डेकोरेशनचं हे सोडलं आहे. वरती एक लाईट आहे. फोकस. हॅलो, आम्ही आता आलो आहे निवती बीचवरती. बीच तर आहे पण बीच वाटत नाही आहे. आमची एक गाडी आली आहे, आम्ही आलो इथपर्यंत मस्तपैकी. पण एक गाडी राहिली आहे मागे. त्यांचा काय लत्ता पत्ता नाही, रेंजचा प्रॉब्लेम आहे म्हणून थांबलो. मी इथं बसलो आहे मस्तपैकी दगडावरती. दगड पण लागत आहेत. बघू, वाजले आहेत 12:30. आम्ही निघालेलो 11 वाजता. काय करता येईल. मौसम है सुहाना, लगता है मस्ताना. ढगाळ वातावरण. ते बघा आमचे येतात. ये देखो कैसा गया वो, इधर से पानी में से गया वो उधर, टुपुक टुपुक करके. उसको जाना था उधर, पर वहीनी ने बोला, वहीनी ने आवाज़ चढ़ाया डायरेक्ट, किधर जा रहे तू, हम लोग घूमने आए हैं, तो अकेले जाएगा. तो वो बेचारा वापस आ रहे बच्चे को लेके. देखो आमची गाडी कधी येणार काय माहिती आहे. हे आहे असं वातावरण, ढगाळ 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 ढगाळ. मी तुम्हाला बीच दाखवतो. बघा असा बीच आहे, हा बीच आहे ॲक्च्युली. आम्ही इथून आतमधून आलो आहे. असं आलो, तिथून पाण्याच्या लाटा येत आहेत. अशी जागा आहे. याच्यात मासे पण आहेत छोटे छोटे. तिथे नाही दिसत आहेत. आता बघा तो येतो, तो कुठून येतो दाखवतो. आता तो येणार डुबकी मारत मारत. वहिनीचा आवाज आला. आपण जाऊया तिकडे जाऊ. तिथपर्यंत जाऊ शकतो, त्याच्या पुढे मालवण जेट्टी. हे आहे मालवण जेट्टी. हां तिकडे होतं.
आमचं मालवण समुद्र तो बघा किल्ला महाराजांचा. मग आम्ही निघालो मालवणवरून देवगड बीचला. ॲक्च्युली देवगड बीचला जायचा काही प्लॅन नव्हता, पण जेवता जेवता असंच टॉपिक निघाला की जाऊन जाणार कुठे. मग बोललो देवगड बीचलाच जाऊ, थोडं देवगड एक्सप्लोअर करू, मग बघू नंतर काय करू शकतो. चला देवगड बघूया आपण आता. गावी येऊन फिरण्यासारखं खूप काय आहे. एकतर पाऊस पडलेला असतो, त्याच्यामध्ये हिरवंगार वातावरण झालेलं असतं, थंडावा असतो, तर मग फिरण्याची मजाच वेगळी असते पावसाळ्यात. पण पाऊस पडला की मग सगळी मजा निघून जाते. आता निघालो तर आहे देवगड बीचला. बघू आता तिकडे कसं आहे, काय बघायला मिळेल, बीच सनसेट वगैरे, तर बघूया चला. आत्ता आम्ही आलो आहे कुणकेश्वरच्या ठिकाणी, आणि हे बघा फक्त सिनेरी. इकडे विंडमिल आहे, समुद्र आहे, आणि आता सनसेट होतो आहे. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. चालू आहे फोटो सेशन. एक बिल्डर तिकडे बसले, आमचा बिल्डर मला वाटलं नाही थांबणार तुम्ही. भारी आहे ना. बघितलं तुम्ही. आम्ही आलो आता गार्डनमध्ये. इकडे वरती गार्डन आहे. दादा, दुसरा दादा इथे कुठे? देवगडच्या बीचवरती गार्डन आहे मस्त आहे, की तिथे आलो आहे आम्ही. गार्डनिंग करणार आता आम्ही. गार्डनिंग अरे व्यू बघाल ते येडे वाले. बघा विंडमिल कुठे गेलं रे. बॅग यहाँ गार्डन है, इसके ऊपर उसके नीचे बीच है. जस्ट वाव.
काय घेत आहे रुद्र? काय घेतोय तो? शोधतोय तो, शोधून पिच करणार. काय बघ ते 180 180 200 आलं. आहे आपल्याकडे. गाडी घे, गाडी. ट्रक घे, ट्रक. नाही तर एरोप्लेन घे. हवं एरोप्लेन यायचं. एरोप्लेन ते 100 एरोप्लेन उचललं पाहिजे घे. चल मग गाडी पाहिजे. करतोय काय घ्यायचंय? हे पाहिजे का? चल. कितीला? चला ट्रक घे. सनसेट बघून मग आम्ही निघालो. अंधार पण झालेला, रात्र होत होती, तर मला व्हिडिओ करता येत नव्हतं. तर मी हा व्लॉग इथेच एंड करतो. मग आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. असेच गणपतीचे व्लॉग येणार आहेत, तर मजा येईल अजून. चलो बाय बाय. जय महाराष्ट्र.